मित्रांनो, आता जी मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे ना, ही स्टोरी मी डायरेक्ट तुम्हाला वाचवून सांगणार आहे. आणि ही स्टोरी आपल्याला विकास बनसोडे यांनी पाठवलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा ही जी स्टोरी आहे ना, ही त्यांची नाही आहे. ही स्टोरी त्यांनी एका जागेवर वाचली, त्या जागेवरची त्यांनी उतरवली आणि ती स्टोरी आपल्याला पाठवली. ते म्हणतात की स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे आणि ज्यांची स्टोरी आहे त्यांचं असं नाव आहे देवगण. काहीतरी असं आहे म्हणे, देवगण नाव आहे त्यांचं. तर आपण खरं या स्टोरीचं जे काय श्रेय आहे ते देवगण सरांनाच देऊयात, कारण की आपल्याला माहीत नाही की त्यांची स्टोरी यांनी कुठून घेतली आहे. पण एकदा सरळ तशाल तशी वाचून आपण बघूयात. तर आता उशीर न करता आपण सुरू करूयात. ठीक आहे, स्टोरी डायरेक्ट चालू होती. सखाराम रात्रीच्या वेळी पायवाटेने चालला होता. रात्र खूप झाली होती. काळा कुट्ट अंधार, त्यात रातकिड्यांचा कर्कश आवाज. केव्हा तरी जंगलातून एखाद्या स्वापदाची चित्कारी येत होती. दोन्ही बाजूला किर्र झाडी होती. वाटेवर पालापाचोळा, काट्याकुट्या साचल्या होत्या. ते सर्व पायाने तुडवीत सखाराम चालला होता. चंद्राच्या अंधुकशा स्वच्छ प्रकाश वाटेवर पडला होता. तशात सखारामाला रात्री चालण्याची सवय होती. उद्या लेकीच्या गावी रामनगरला जत्रा आहे, ह्या कारणाने तो चालला होता. त्याला आपल्या कामामुळं लवकर निघता आले नाही, पण जाणे भाग होते म्हणून त्याला टाळताही आले नाही. त्याची एकुलती एक मुलगी सुंदरा, हिला पहिले मूल झाले होते व त्यातल्या त्यात रामनवमीची जत्रा भरणार होते. लग्न झाल्यापासून लेक माहेरेला आली नव्हती. तसे बापाशिवाय तिला आपलसे माहेरही कुणी नव्हते. तिला बाळंत यार लयच अवघड शब्द वापरले. तिला बाळंत झाल्यानंतर माहेरही येता येत नव्हते, म्हणून तिने आपल्या बापाला निरोप धाडला होता. सखाराम चालला होता. त्याला अजून कित्येक मैल पायी तुडवायचे होते. त्याने सदूला घोडगाडीही विचारली होती, पण रात्र होणार हे ठाऊक असल्याने त्याने नकारले. सखारामने आपल्या चालण्याचा वेग वाढवला. आता झाडी विरळ होत चालली होती. सखाराम चालून चालून पूर्ण थकला होता. समोरच त्याला थोडा अंधुकसा पिवळा प्रकाश दिसला. वाटेवरून काही अंतरावर एक घर होते. त्याच घराच्या खिडकीतून दिव्याचा पिवळा प्रकाश बाहेर पडत होता. सखारामला थोडे बरे वाटले की वाटेत एखादे घर मिळाले व त्या घरातून लख्ख प्रकाश येत आहे, म्हणजे घरातली माणसे झोपलेली नसतील. न कळत सखारामचे पाऊल त्या दिशेने उचलले गेले, कारण तो फार थकला होता आणि त्याचा अगदी कोरडा पडा होता. म्हणजे गळा जो असतो ना, तो अगदी कोरडा पडला होता. अशी तहान त्याने कधी अनुभवली नव्हती. सखाराम घराजवळ पोहोचला. त्या घराचे दार उघडे होते व त्यातून पिवळा प्रकाश बाहेर पडत होता. काही अंतर गेल्यावर सखारामाला आणखी काही घरे दिसू लागली. तब्बल 100हून अधिक होती, म्हणजे ते एक गाव होतं. सखारामचे लक्ष त्या घराकडे खिळले. ते घर संपूर्णपणे दगडी बांधकामात बांधलेलं होतं. त्या घराचे दार लोखंडी दिसत होते व त्याला लोखंडी कड्याही होत्या. त्या गावातील घरेही अशाच प्रकारचे दगडी बांधकाम केलेली होती व काही घरे नुसती गवताने बांधलेली होती, झोपडीसारखी. सखारामच्या नजरेने हे सर्व निरीक्षण हेरले व तो चकित झाला. इतक्या जुन्या पद्धतीने बांधलेली घरे आत्ताच्या काळी तरी कशी टिकून असतील? ती सुद्धा एक नाही, गावातली अधिक घरे अशीच होती. पण हे मात्र एक घरापेक्षा अधिक प्रशस्त आणि मोठे होते. सखाराम विचारांच्या काहोऱ्याने गोंधळून गेला होता. इथे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आपण परत माघारी घेतली पाहिजे, म्हणून तो लगबगीने वळला. तोच त्याला एक हाक ऐकू आली. ओ पाहुणं, कुठे चाललात? तो आवाज ऐकून सखाराम दचकला. तो परत मागं वळला. एक धोतर नेसलेलं, पिकलेल्या मिशांची व डोकीला एक लांब शेंडी असलेली व्यक्ती मागाशी पाहिलेल्या घरामधून बाहेर आली होती. ती व्यक्ती शरीराने धिप्पाड होती. ती व्यक्ती परत अवाक झालेल्या सखारामाला म्हणाली, पाहुणं, असे माघारी का वळलात? जरा घटका विश्रांती घ्या, बरेच थकलेले दिसतात आपण. एकदाची सखारामाला खात्री पटली की हा आपल्या सारखाच माणूस आहे. उगीच घाबरलो आपण.
असा विचार करत सखारामाने मनोमन हसला. सखारामाला अधिकच थकवा जाणवू लागला व अधिकच तीव्र तुहान लागली होती. यार काय शब्द आहे तो, तुहान. सखाराम म्हणाला, होय होय, बराच थकवा आलेला आहे आणि गळासुद्धा गोरडा पडला आहे. मला थोडं पाणी भेटेल का? ती व्यक्ती, काही नाही, आपण आत या. 4-5 दगडी पायऱ्या चढून सखाराम घरात आला. लांबून लहान भासणारे घर आतून फारच भव्य होते. मोकळा परिसर व खेळती हवा. दगडी खांबावर केलेली नक्षीकाम फारच सुंदर दिसत होती. एक बाई पाण्याचा तांब्या घेऊन आली. तांब्या पितळाचा होता व त्याच्या आकाराची ढबसुद्धा वेगळी होती. पिवळ्या प्रकाशात तो आणखी चमकला. सखारामाने त्या तांब्यातील पाणी संपवले. अच्छा पाहुणं, आपण कोण व एवढ्या रात्री कुठे चाललात? त्या व्यक्तीने सखारामाला विचारले. सखाराम त्यावर म्हणला, मी सखाराम रामपूरला माझ्या लेकीकडे चाललो आहे. तसे आपण आपली ओळख पटली नाही. असा सखाराम म्हणाला. मी श्वेतकमल, मी श्वेतकमल व ही माझी बायको कमळा. श्वेतकमल म्हणाला. दोघांनी ओळख करून घेतली आणि त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या. आपल्या गप्पा संपल्या असतील तर जेवणाला या, जेवण तयार आहे. कमळा त्या दोघांना उद्देशून म्हणाली. दोघांनी हात धुतले व ते पाटावर बसले. जेवणाचा छान सुगंध येत होता. सखारामाने थाट पाहिले. त्यात पंचपक्वान्न सजवलेले होते व त्यांचा अमृततुल्य सुगंध वातावरणात दरवळत होता. सखारामाची भूक उफाळून उठली. तो आधासारखा जेवू लागला. तो खाण्यात गर्क होता. त्याचे लक्ष श्वेतनाथ व कमळाकडे नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य पसरलेले होते. जेवण केव्हा संपले सखारामाला समजलंच नाही. त्या गरीबाला समजणार तरी कसे हो? उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच पंचपक्वानाचा स्वाद त्याने घेतला होता. सखारामाचे डोळे जड पडू लागले. त्याचे शरीरही खूप थकल्यासारखे त्याला वाटू लागले. सखारामाने श्वेतकमलला म्हणला, मला थोडी विश्रांती घेता येईल का? श्वेतकमल थोडे हसत म्हणला, का नाही, आपण आज रात्री इथे झोपा व सकाळी पुढच्या प्रवासाला जा. मी आपला खूप खूप आभारी आहे, सखाराम म्हणला. सखारामला अंथरुणावर पडल्या क्षणी गाढ झोप लागली. अचानक सखारामाला जाग आली. तो डोळे चोळत उठून बसला. समोरचं दृश्य पाहून तो हादरलाच. समोर कित्येक काळ्या सावल्या उभ्या होत्या. त्यांच्याच प्रभावाने सखारामाला जाग आली होती. तो ओरडण्याचा प्रयत्न करत होता, तरी आवाज काही केल्या त्याच्या तोंडातून निघतच नव्हता. त्याने उठण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागीच हलता येत नव्हते. तो फक्त आपल्या वटारलेल्या डोळ्यांनी समोरचे दृश्य पाहत होता. बघता बघता त्या काळ्या आकृत्या आपला मानवी आकार धारण करू लागल्या. त्यातील एकाच्याही धडावर डोके नव्हते. नुसत्या रक्ताने माखलेल्या तुटलेल्या डोक्यांची मानवी शरीरं उभी होती. त्यात कित्येक स्त्रिया, पुरुष व लहान मुलांचा समावेश होता. आता सखाराम चांगलाच घाबरला. त्याचे पूर्ण शरीर भीतीने थरथरत होते. शरीर घामाने चिंब भिजलेले होते. वरून घाम पाण्यासारखा ओघळत होता. सखाराम एखाद्या मूर्तीसारखा बसून समोर घडत असलेल्या घटना बघत होता. भीतीने त्याची स्थिती पुरती खराब झाली होती. आता वाचणे शक्य नव्हते, कारण समोरचं अशी 90च्या आसपास तुटलेल्या डोक्यांची प्रेतं उभी होती. अरे बापरे, भारी आहे ना? त्यातील दोघांकडे सखारामचे लक्ष गेले. त्यांच्यात हळूहळू बदल घडू लागले. त्यांच्या शरीरावरील रक्त नाहीसे झाले. धडावरती मान सुद्धा प्रगटली. सखारामच्या समोरचं एक देखणा तरुण व एक सुंदर तरुणी उभी ठाकले. सखारामचे लक्ष त्यांच्यावरच खिळले होते. त्या तरुणाचा वेश एखाद्या ब्राह्मणासारखा होता. नव्हे तर तो एक ब्राह्मणच होता. डोक्याची टक्कल आणि मध्येच एक लांब शेंडी होती.
त्याचा रेखीव चेहरा आणि गळ्यात व बाहूवरती रुद्राक्षाच्या माळा होत्या. तो देखणा तरुण ब्राह्मण घाबरलेल्या सखारामाला म्हणाला, घाबरू नको सज्जना, तुला आम्ही काहीही करणार नाही. ते ऐकून सखारामला थोडे बरे वाटले. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तोंडातून आवाज निघाला. सखाराम त्या तरुणाला म्हणाला, हा सर्व प्रकार काय आहे? मला तर काहीच समजत नाही. आपण कोण व ही सगळी माणसे अशी का? तो तरुण ब्राह्मण, तेच तर तुला सांगायचे आहे. व तो ब्राह्मण सांगू लागला, मी कमलाकार, एका ब्राह्मणाच्या घरी माझा जन्म झाला. तो ब्राह्मण दुसरा तिसरा कोणी नसून आत्ताच तुम्ही पाहिलेला श्वेत कमल आहे. ही घटना समोर 300 ते 400 वर्षापूर्वीची आहे. श्वेत कमल पोरका होतो. त्याला आई वडील नव्हते. ते तो लहान असतानाच दगावले. एकट्या आजीने त्याला वाढविले. श्वेत कमल गरिबीतून वाढत होता, म्हणून त्याला गरिबीचे चटके फार सोसावे लागले. त्याची ओळख जवळच्या जंगलात राहणाऱ्या एका तांत्रिकाशी झाली. तो तांत्रिक नेहमी त्याला विचित्र गोष्टी सांगे. ते ऐकून श्वेत कमल थक्क व्हायचा. तो तांत्रिकाच्या कामात त्याला मदत करू लागला. तांत्रिक कधी बोकड, तर कधी कोंबडा, तर कधी चक्क एखादे लहान मूल घेऊन यायचा व त्यांचा उपयोग करायचा आपल्या तंत्र सिद्धीस साध्य करण्यासाठी. श्वेत कमलला ते सर्व पाहण्यात काही रस नव्हते. तांत्रिकाच्या सुंदर मुलीवर त्याचा जीव जडला होता, म्हणून तो तांत्रिकाला खुश करण्यासाठी त्याच्या कामात मदत करू लागला. गावातून कोंबडा, बोकडं चोरून आणू लागला. काय आहे त्या लाल कपड्यात? मांत्रिकाने श्वेत कमलला विचारले. आपणच बघा, म्हणून श्वेत कमलने आपले हात पुढे केले. तांत्रिकाने ते कपडा सोडले. आत 1-2 महिन्याचे मूल होते. मांत्रिक अगदी खुश झाला. अगदी वेळेवर आणलाच बरं का, असे म्हणत तो एका मोठ्या दगडापाशी गेला. त्याने डोळे मिटले व काहीतरी मंत्र म्हटले. तो मोठा दगड आपोआप सरकला. मांत्रिकाने श्वेत कमलला तिथेच थांबण्यास सांगितले व तो आणि त्याची मुलगी असे दोघेही गुहेत शिरले. थोड्या वेळात ते बाहेर आले. मांत्रिकाचे कपडे रक्ताने माखलेले होते. श्वेत कमलला कळायला वेळ लागली नाही की त्याने त्या लहान मुलाचा बळी घेतलाय, जीव घेतलाय. मांत्रिक खुश होता. चेहऱ्यावर हास्य पसरलेले होते. तो श्वेत कमलजवळ आला आणि म्हणला, मी आज फार खुश आहे. तुझी कोणतीही इच्छा मी पूर्ण करेल, तू फक्त सांग. श्वेत कमल हसला. बहुतेक ह्याच क्षणाची तो कित्येक दिवसापासून वाट पाहत होता. तो म्हणाला, तुम्हाला द्यायचेच असेल तर मला अमर होण्याची विद्या द्या. मला अमर करा. तांत्रिकाचा तोल गेला. तो अत्यंत रागात आला. तांत्रिक श्वेत कमलवर ओरडलाच, अरे मूर्खा, काय मागतोस तू? आजपर्यंत या पूर्ण पृथ्वीवर जन्मलेल्या कोणत्याही सजीवाला ते शक्य झाले नाही. श्वेत कमलही तावातावाने म्हणाला, आपण मला शब्द दिला आहे, मला माझी इच्छा पूर्ण करावीच लागेल. तांत्रिक, अमर होण्याची इच्छा तुझ्यासारख्या तुच्छ मनुष्याची पूर्ण करणे माझ्या हातात नाहीये. तांत्रिक असा म्हटला, पण मी तुला सांगेन त्याप्रमाणे वागलास तर तू अमर होऊ शकतोस. श्वेत कमल थोडा नाराज झाला आणि म्हणला, पण मला तुमच्या तंत्रमंत्रातले काहीही समजत नाहीये. तांत्रिक म्हणला, मी आता म्हातारा होत चाललो. त्यात मी एक गावामधून हाकलून दिलेला तांत्रिक आहे. माझ्या मुलीचे लग्न होणे अशक्य आहे. तू तिच्याशी लग्न करावे, तिची तुला मदत होईल. श्वेत कमलवर आपल्या चेहऱ्यावरील आनंद लपवत म्हणाला, ते सगळे ठीक आहे, मला काय करायचे आहे ते सांगा. तांत्रिक म्हणाला, तुला आधी स्वतःच्या घरात शैतानाची स्थापना करावी लागेल. तो शैतानी देवी तुझ्या सर्व इच्छा पुरे करेल, सर्व प्रकारे तुझी रक्षाही करेल. तसेच तुला असाध्य शैतानी शक्ती प्रदान करेल आणि तुझी अमर होण्याची इच्छाही पूर्ण करेल. त्याची स्थापना तुला एका नवजात शिशूच्या शरीरात करायची आहे.
त्यासाठी मी स्वतः येईन व त्याला प्रसन्न करण्यासाठी तुला नरबळी घ्यायची आहे. कमीत कमी 100 माणसाची नरबळी घ्यावी लागेल. अशा गावात 100 माणसाची नरबळी लई झालं नाही आता. ते अमर होण्यासाठी 100 माणसाची नरबळी, अरे बापरे. व त्यानंतर तू त्यांच्या कृपेने अमर होशील. श्वेत कमलची विवेक बुद्धी अमर होण्याच्या हव्याचा पोटी मरण पावली. त्याने तांत्रिकाच्या मुलीशी कोणाला न कळता लग्न केले. त्याची आजही मरण पावली होती. त्याची आजीही मरण पावली होती आणि त्याला रोखणारे समजावणारे कोणीही नव्हते. श्वेतकमलला पहिलीच 2 जुळे मुले झाली. श्वेतकमलने त्यातल्याच एका नवजात शिशूचा प्राण घेऊन त्याने शैतान देवीची स्थापना केली व त्याला गावातील बाया, माणसे व लहान मुलांचा तो बळी देऊ लागला. ह्या प्रकारे लोणारसारख्या संपन्न गावात एका शैतानाचा जन्म झाला. अरे कुठे गेलं रे. नवजात शिशूचे प्राण घेऊन त्याने शैतानाची देवाची स्थापना केली व त्याला गावातील बाया, माणसे बळी देऊ लागला. श्वेतकमलकडे श्रीमंती आली, धन दौलत आली. त्याला आपल्यात शैतानी शक्तीचे अस्तित्व जाणवू लागले. श्वेतकमल त्या शक्तीचा उपयोग माणसाचा बळी देण्यासाठी करू लागला. कोणत्याही माणसाला तो त्याला हवे तसे समोहित करू लागला व त्याच्या जाळ्यात अडकलेल्या माणसाचा तो बळी देऊ लागला. एकमागून एक असे गावातील बाया, माणसे व मुले बेपत्ता होऊ लागली. गावात एक प्रकारची दहशत निर्माण झाली. लोक रात्री अपरात्री घराबाहेर पडण्यास धजावू लागली. दिवसाही एकटा दुकट्याने फिरण्यास सुद्धा घाबरू लागली. गावातील शांतीभंग झाली होती. भीतीचे वातावरण संपूर्ण गावात निर्माण झाले होते. हास्यात कोणालाही काही सुचत नव्हते. अशात काय शब्द येते यार. अशात काही माणसांनी आश्रमातील साधूला बोलवण्याचा विचार केला. ते साधू आपले आश्रम चालवित असतात. तिथे मोठमोठ्या राजांची मुले व सामान्य घरातील मुले शिक्षा ग्रहण करण्यासाठी येत होते. गावातील माणसांनी आश्रमातील साधूला बोलावले. त्या साधूंनी आपली सर्व शक्ती पणाला लावली, पण तो काहीच करू शकला नाही. त्याने फक्त लोकांना एवढे सांगितले की हा सर्व शैतानी शक्तीचा खेळ आहे. आपण सर्व संध्याकाळनंतर घराच्या बाहेर पडू नये आणि ते टाळावे. दिवसाही गावाच्या वेशी बाहेर जाणे टाळा. गावातील माणसाचा आता विश्वास बळावला होता की गावातील कोणीतरी हे सर्व करत आहे. म्हणून लोकांनी गावातच सर्वत्र शोध सुरू केला, पण त्यांच्या हाती काहीही लागले नाही. असल्या संकटात अचानक आलेली श्रीमंती व श्वेतकमलच्या घरातील सुख शांती बघून लोकांना श्वेतकमलवरील जो संशय होता तो बळावला. पण श्वेतकमल ब्राह्मण असल्या कारणाने लोकांचा त्यांच्यावर एक प्रकारचा विश्वास होता की श्वेतकमलचा ह्या घडणाऱ्या घटनेत काहीच हात नाहीये. दिवस सरू लागले. श्वेतकमलला आपली शिकार मिळवणे फारच कठीण झाले. लोक रात्री घरात बंद व दिवसा वेशीबाहेर फिरकत नव्हते. रात्री श्वेतकमल अधिक शक्तिशाली व्हायचा, पण त्या शैतानी शक्त्या असूनही तो हतबलच होता. श्वेतकमल अगदी रागाने लालबुंद झाला होता. तो जाऊन त्या तांत्रिकापुढे उभा ठाकला. तांत्रिक आपली तंत्रक्रिया करण्यात व्यस्त होता. काय झाले? तुझ्या शैतानी देवाला कित्येक बळी देऊनही तो काहीच फळ देत नाही. आपण मला फसवले. ही गोष्ट गावाला माहीत पडली तर ते मला जिवंत सोडणार नाहीत. श्वेतकमल तांत्रिकाला म्हणला. तांत्रिक आपल्या जागेवरून उठला. तो श्वेतकमलला म्हणला, मी उगाच तुला हा प्रकार करायला सांगितला नाही. माझी मुलगी सुद्धा तुझ्यासोबत आहे. मी कसा काय तिला तुझ्यासोबत संकटात ढकलू शकतो? श्वेतकमल आता शांत झाला होता. तो खाली मान घालून उभा होता. तो खालच्या सुरात म्हणाला, हे सगळं तर ठीक आहे, पण तो तुमचा देव, तो शैतान. श्वेतकमलची व्याथा बहुतेक तांत्रिकाला समजली असावे, म्हणून त्याचे बोलणे मध्येच तोडत तांत्रिक म्हणाला, बहुतेक तुझ्या साधनेत काहीतरी कमतरता असेल, किंवा तो शैतानी देवीत तुझ्यावर प्रसन्न झाला नसेल. त्याला प्रसन्न कर. ते कसं? श्वेतकमल उद्गारला. तांत्रिकाचा चेहरा थोडा गंभीर झाला आणि तो म्हणला, एक नविवाहित जोडप्याची बळी देऊन ते अशक्य आहे. कारण मला आता सावजच मिळेना कठीण आहे. अशात मी नवविवाहित जोडपे शोधू कुठे? श्वेतकमल म्हणला. तर तांत्रिक म्हणला, अरे मूर्खा आहेस का तू?
तुझ्याच घरात तुझा तरुण मुलगा आहे. श्वेतकमल ओरडलाच. नाही, हे फार अवघड आहे आणि ते अशक्यही आहे. आधीच मी एक मूल जन्मताच गमावले. आता तुम्ही मला दुसऱ्या तरुण मुलाचा बळी द्यायला सांगता. तांत्रिकाने श्वेतकमलच्या खांद्यावर हात ठेवला. तो त्याला म्हणला, विचार कर. तू व तुझी बायको सदा सर्व काळासाठी अमर होणार. देव, दानव, भूत, प्रेत कशाचीच तुम्हाला भीती नसणार. सर्व मनुष्य तुमचे गुलाम होतील. कित्येक काळ्या शक्तीचे तुम्ही मालक असणार. श्वेतकमलच्या चेहऱ्यावरील नाराजीचे भाव क्षणात नाहीसे झाले. तो एखाद्या राक्षसासारखा मोठ्याने हसू लागला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तांत्रिक म्हणला. श्वेतकमल म्हणला, कोणती? तांत्रिक म्हणला, तुला अशा जोडप्याची बळी द्यायची आहे जे दोघं मनाने व शरीराने निर्मळ असतील, शुद्ध असतील. तुझा मुलगा तर आहेस, पण तुला तशी मुलगीही शोधावी लागेल. श्वेतकमल म्हणला, ते अवघड नाही. माझी त्या साधूची चांगलीच ओळख आहे व त्याची एक मुलगी सुद्धा आहे. श्वेतकमलने त्या साधूची भेट घेतली. एखाद्या कुत्र्याने हरणाचे कातडे पांघरावे त्याप्रमाणे श्वेतकमलनेही सज्जनाप्रमाणे वागून साधूचे मन जिंकले. त्यातल्या त्यात श्वेतकमलचा मुलगा कमलाकर साधूचा शिष्य असल्या कारणाने साधू कमलाकरला चांगलाच ओळखत होता. त्याच्यासारखा गुणी व संस्कारी मुलगा मिळणे कठीण होते. एका गुणी मुलाच्या हातात मुलीचा हात द्यायला व एका ब्राह्मणाकडे आपली लेक सोपवायला साधूला काहीच अडचण नव्हती. दोघांचे लग्न अगदी थाटामाटात पार पाडले. लग्नाच्या वेळी गावकऱ्यांना श्वेतकमलची श्रीमंती चांगलीच दिसून आली. गावकरी उत्कृष्ट जेवणाचे अगदी तृप्त झाले व आज इतका मोठा लग्न सोहळा बघून संतुष्ट सुद्धा झाले. कधी नव्हे तो आज गावात पहिल्यासारखा आनंद पसरला होता. सर्वत्र खुशहाली पसरली होती. पण गावकऱ्यांना समजेना कठीण होते की हा आनंद फक्त एका दिवसाचा आहे, कारण खऱ्या विनाशाला आता कुठे सुरुवात होणार होती. आज श्वेतकमलचे घर खास सजवले होते. अंधारात बाहेरचा आवारा काही स्पष्ट दिसत नव्हता, पण आतून भव्य असलेले घर सुंदर टपोऱ्या झेंडूच्या फुलांनी सजवलेले होते. दिव्याच्या पिवळ्या प्रकाशात ती पिवळी फुले आणखीच उठून दिसत होती. आज जेवणाची खास सोय केली गेली होती. कमलाकर आपल्या बायकोसोबत जेवणासाठी बसला. जेवणाचा सुगंध सुद्धा वातावरणात पसरला होता. त्याने दोघांची भूक आणखीनच वाढली. आई, बाबा, आपण पण आमच्याबरोबर जेवलास का, बसा ना, कमलाकरने आपल्या आईवडिलांना विचारले. श्वेतकमल थोडे हसत, आधी तुम्ही दोघे आपले जेवण उरकून घ्या, आम्ही नंतर जेवू. कमलाकर काही विचार न करता आधासारखा खाऊ लागला. त्याच्या बायकोचीही सुद्धा तीच अवस्था होती. त्या बिचाऱ्या दोघांना माहीतही नसेल की आपल्याला काय होत आहे. दोघांनीही जेवण उरकले. बाब, फार थकलोय, आम्ही झोपायला जातोय, आपण पण जेवण उरकून घ्या, असे म्हणून कमलाकर आपल्या खोलीकडे निघाला. त्यांना दार बंद करण्याची सुद्धा सुद राहिली नसावे, कारण श्वेतकमलने त्यांच्या जेवणात गुंगीचे औषध टाकले होते. ते काही क्षणात विषाप्रमाणे संपूर्ण शरीर भिनते म्हणजे पसरते व मानवाची लगेच सुद्धा हरपले, म्हणजे एकदम बेशुद्ध पडल्यासारखा तो झोपी गेला. ते दोघे खोलीत जाऊन तसेच खाली कोसळले. एक मिनिट, कुठं गेलं यार. एक मिनिट. एक मिनिट आहे. हां, कमलाकरने आपले जड पडलेले डोळे कसेबसे उघडले. डोळ्यासमोर अजूनही अंधारी होती. त्याने उठण्याचा प्रयत्न केला, पण संपूर्ण शरीर दगडासारखे जड पडले होते. साहजिक आहे, बेशुद्ध पडल्याच्या नंतर जर माणूस जागे होईल तर त्याचं शरीर असं थोडंसं दगडासारखं पडलंच. हवेत एक प्रकारचा उग्र दर्प पसरला होता. अचानक कोणाचा तरी आवाज आला. कमलाकरने आपले डोळे तिकडे फिरवले. तोच त्याला त्याचे आईवडील बसलेले दिसले, जे जोरजोरात मंत्र उच्चार करत होते. कमलाकरने संपूर्ण खोलीत नजर फिरवली. तो हादरलाच. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो रडक्या सुरात म्हणाला, बाबा, हे सर्व काय आहे? आपण असे कसे करू शकता?
श्वेतकमलने खाडकन आपले डोळे उघडले. तो जागचा उठला व समोरच पडलेला एक रक्ताळलेला खंडक उचललं. त्याने बायकोला आरती करण्याचा इशारा दिला. बाजूलाच हळदी कुंकुमाने माखलेल्या नरककाकलांचा एक वर्तुळ होता. त्या सर्व कंकालावरती पेटते कापराचे तुकडे होते. कमळाने मधोमध ठेवलेले मानवी कवटी उचललेली व त्या पेटत्या कंकालाने ती शैतानाला ओवाळू लागली. 20 वर्षे वाट पाहावी लागली या क्षणाची. श्वेतकमल एक मोठे हास्य करत म्हणाला. कमलाकरच्या डोळ्यातून आसवाच्या धारा वाहत होत्या. तो म्हणाला, एवढ्या माणसांना मारून तुम्हाला काय भेटले? एक कलंक. फक्त ब्राह्मण असून एका शैतानी देवताची पूजा करता, माणसांचा नरबळी देता. आपल्यासारख्यांच्या पोटी जन्म घेतला म्हणून आज मला पश्चाताप होत आहे. नेमके तुम्हाला काय भेटले हा नरसंहार करून? अमरत्व भेटले आम्हाला, असे म्हणत श्वेतकमलने एक जोरदार वार समोरच पडलेल्या आपल्या सुनेच्या मानेवर केला. खासकन असा एक आवाज झाला. मान तुटली, डोके दूर उडाले व मानेतून रक्त भळाभळा उघळू लागले. कमलाकार हर्षादपणे समोर घडणाऱ्या घटनेकडे पाहत होता. श्वेतकमलने परत एकदा खंडन हवेत फिरवले. कमलाकरने एका भयानक मृत्यूच्या कल्पनेने डोळे बंद केले. एक जोरदार मानेवर वार झाला. एका असह्य वेदना उठली व क्षणात विलोप पावली. समोर तडफडणाऱ्या आपल्याच मुलाच्या शरीराकडे डोळे फाडून दोघे बघत राहिले. माझी काय स्टोरी आहे यार. आपण सांगितल्याप्रमाणे मी माझ्या मुलाचा बळी दिला, तरी मला अमरत्व प्राप्त झाले नाही. श्वेतकमल तांत्रिकाकडे थोडा वेळ विचार केला. तो म्हणाला, तुझे अजूनपर्यंत 100 बळी पूर्ण झालेले नाहीत. तुला 100 बळी पूर्ण करावे लागतील. त्यानंतर तो शैतान तुला तुझ्या कृत्याचे फळ देईन. गावात आणखीनच आतंक माजला. श्वेतकमल फारच शक्तिशाली झाला होता. आता गावकऱ्यांचे घराबाहेर निघणे कठीण झाले होते. ते लगेच श्वेतकमलच्या भ्रमात मायाजालात अडकत गावकरी फारच त्रासले होते. त्यांनी परत साधूकडे धाव घेतली. गावात फारच गोंधळ माजलाय. दिवसासुद्धा गावकरी बेपत्ता होत आहेत. आमचे घरातून निघणे सुद्धा कठीण झाले आहे. आपणच आता काहीतरी मार्ग काढा. गावकरी साधूला म्हणाले. साधू थोडे विचार करत म्हणाला, ही समस्या फारच कठीण आहे. ही समस्या मला सोडवणे कठीण आहे. तरीही तुम्हाला मदत करणे माझे कर्तव्य आहे. मला फक्त 2 दिवसाचा कालावधी द्या. माझे गुरुजीच या समस्याचे मूळ शोधू शकतात. तोपर्यंत आपण फारच सतर्क राहा. गावकरी निराशेने मागे फिरले. साधूने लगेच आपल्या गुरुजीकडे प्रस्थान करायचे ठरविले. त्यांना जायला व यायला 2 दिवस 2 रात्रीचा कालावधी लागणार होता. त्यांनी आपल्या घोड्यावर मांड ठोकली. दुसऱ्या दिवशी ते एका मोठ्या नगरात येऊन पोहोचले. त्याच नगरात त्यांचे गुरूंचे आश्रम होते. प्रणाम गुरुजी. गुरुजींच्या पायावर मस्तक ठेवत साधू म्हणाले. गुरुजी हसत म्हणाले, अरे गंधर्व, कशाने गेलेस रे? बस थोडी विश्रांती घे. गुरुजी, फार मोठी समस्या आहे. माझ्या गावातली माणसं अचानक गायब होत आहेत, बेपत्ता होत आहेत. त्यांचे कारण मी आपणाकडून जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. आपण भूत, भविष्य, वर्तमान पाहू शकता. कृपया मला मदत करा गुरुजी, साधू म्हणाला. गुरुजी म्हणला, ठीक आहे. असे म्हणत गुरुजी कुठीत गेले. त्यांनी त्या गावात नेमकं काय घडलं आहे हे पाहण्यासाठी त्या गावाचा भूतकाळ पाहण्यास सुरुवात केली. कितीतरी वेळ लागला. गुरुजी ध्यानातच होते. काही वेळात साधूला गुरुजींचे बोलावणे आले. गुरुजींचा चेहरा गंभीर दिसत होता. साधूने विचारले, काय झाले गुरुजी? आपणाला काही उलगडे का? गुरुजी म्हणले, गंधर्व, तुझ्या गावातील ब्राह्मण व त्याची बायको हे सगळे करत आहेत. ज्याला तुम्ही आपली मुलगी देऊन फार मोठी चूक केली आहेस. कारण त्यांनी तुझ्या मुलीचा व त्याच्या मुलाचा केव्हाचा बळी चढवलाय. हे सगळे ऐकून साधू एकदम हादरला. आपल्या एकुलत्या एक मुलीचा त्यांनी बळी दिला हे सर्व ऐकून साधू रागाने लालबुंद झाला होता. तो रागाच्या भरात उठला. गुरुजी, मी त्या शैतानाला नाही सोडणार. माझ्या तपोने मी त्याला कायमचे नष्ट करणार. गुरुजी म्हणला, ते शक्य नाही गंधर्व, कारण त्या ब्राह्मणाचे
रक्षण स्वतः तो शैतान करतो. त्याच्या वाईट शक्तीपुढे मी पण काही करू शकत नाही. साधू म्हणला, मग काही मार्ग नाही का गुरुजी? गुरुजी म्हणला, तुला आता जे काही करायचे ते विचारपूर्वक करायचे आहे. साधू म्हणला, ठीक आहे. असे म्हणत साधूने गुरुजीचा आशीर्वाद घेतला व लगेच साधूने गावाकडचे प्रस्थान केले. दुसऱ्या दिवशी साधू गावात परतला. त्याने सगळ्या गावातील लोकांना जमवले व त्यांना श्वेतकमलची सगळी हकीकत सांगितली. प्रत्येक गावकरी सुडाने पेटून उठला होता. त्यांच्या डोळ्यातून अंगारे बरसत होते. त्यातल्या प्रत्येकानेच आपली जवळची व्यक्ती गमावली होती. कुणाची बायको, कुणाचे मुले, पण ते सर्व काहीच करू शकत नव्हते, कारण तो शैतान फार शक्तिशाली होता. गावकरी काय करायचे महाराज? त्याला जिवंत सोडता कामा नाही. आमच्या बायको, मुलांची त्याने क्रूरपणे हत्या केली आहे. साधू म्हणले, माझ्या एकुलत्या एक मुलीची त्याने हत्या केली आहे, पण मी सुद्धा त्याचे काहीच करू शकत नाही, कारण तो फार शक्तिशाली आहे. गावकरी म्हणले, परंतु काहीतरी मार्ग असेल? साधू म्हणला, आपण रात्री त्याचे काही बिघडवू शकत नाही. तो रात्री फार शक्तिशाली होतो. सकाळी जेव्हा तो शैतानाची पूजा करतो तेव्हाच आपण काहीतरी करू शकतो. गावकरी म्हणले, काय करायचे? त्याला फारच भयानक मृत्यू आला पाहिजे. त्याच्या घरात शिरून त्याचे मुंडकं उडवूया. नाही, ते शक्य नाही. त्याचे घर पेटवूया. होय, त्याचे घर पेटवूया. सगळ्या गावकऱ्यांनी असा विचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वत्र धुके पसरले होते. अजूनपर्यंत सूर्य उगवला नव्हता, परंतु त्याचा तेज आकाशात उजळून पाहत होता. सूर्यप्रकाशाच्या अगोदर जो प्रकाश येतो ना आकाशामध्ये, तो प्रकाश. पक्ष्यांच्या किलबिलेटा सुरू होत्या. गार वारा अंगाला झोंबत होता. गावकऱ्यांनी आपली पावले झपाझप उचलली होती. ते सर्व श्वेतकमलच्या घराजवळ येऊन पोहोचले होते. घरातून अस्पष्ट असा मंत्र उच्चार त्यांच्या कानावर पडत होता. आपल्यासोबत आणलेले तेल त्यांनी घराच्या चहूबाजूला शिपडले. दुसऱ्यांनी मशालीचे त्या घराला आग लावली. बघता बघता घर आगीच्या लोंढ्यात सामावून गेले. अचानक घराचे दार उघडले गेले. घरात श्वेतकमल व त्याची बायको कमळा उभी होती. गावकरी आपल्या बेदक नजरेने त्यांच्याकडे बघत होते. श्वेतकमल पायऱ्या उतरून खाली आला. त्याने एक नजर आपल्या पेटत असलेल्या घरावर टाकली व परत ती गावकऱ्यावर रोखली. तुम्हाला काय वाटते? तुम्ही मला सहजरित्या मारू शकता. नाही, तुम्ही माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत. श्वेतकमल ओरडत सर्व गावकऱ्यांना म्हणाला. श्वेतकमलने आपले डोळे बंद केले आणि तो काही मंत्र उच्चारू लागला. त्याचबरोबर वातावरणात लगेचच बदल होऊ लागले. वारा जोरात घुंगावू लागला. त्या वाऱ्याबरोबर धूळ व सुकलेले पाने हवेत उडू लागले. विजेचा कडकडाट व ढगांचा कडकडाट सुरू झाला. सर्वत्र आकाशात काळे ढग जमू लागले. संपूर्ण सृष्टी एका अनामिक भीतीने थरथरू लागली. गावकरी भीतीने थरथरू लागले. त्यांची अशी दशा बघून तुकाराम ओरडला, असे घाबरता काय? त्या शैतानाला, त्याला आज जिवंत सोडता कामा नाही. अरे बघता काय? त्या शैतानाचे तुकडे तुकडे करा. असे म्हणत तुकारामाने आपल्या हातात असलेली कुऱ्हाड सावरली व वेगाने श्वेतकमलच्या दिशेने धावला. त्याने आपली कुऱ्हाड हवेत उचलली व एक जोरदार वार श्वेतकमलच्या मानेवर करण्यासाठी जोरात फिरवली. तोच त्याच्या पोटात काहीतरी क्षिक्त असे काहीतरी घुसले. ते त्याच्या पाठीमागून बाहेर निघाले. मागून तुकाराम बरोबर धावलेले गावकरी जागी थांबले. नकळत त्यांची पावले मागे सरकू लागली. थेंब थेंब करून पाणी जमिनीवर पडू लागले. बघता बघता जोरदार पाऊस सुरू झाला. रक्तानं माखलेला तो हाता धुतला गेला. काही सडक जाड बोटे, त्यावर असलेली लांब तीक्ष्ण नखे त्याने भास्कन आत मागे ओढली. त्याचबरोबरच सखारामाची आतडे बाहेर पडले. सखाराम खाली कोसळला. त्याचे रक्त पाण्याबरोबर वाहू लागले. ते दृश्य अगदी भकास होते. श्वेतकमलचा समोरच एक काळा कुट्ट धिपाड व केसाळ प्राणी उभा होता, जो उंचीनेही जास्त होता. तो 2 पायावर उभा होता. त्यांच्या डोक्यावर मधोमध एक सिंग होते. तोंडात शेळ्यासारखे लांब दात होते. त्यातले बहुतेक तोंडाबाहेर आलेले होते. लाल भडक डोळ्यांची एक शैतानी आकृती उभी होती.
समोरचे सर्व दृश्य बघून गावकऱ्यांची भोपडी वळली. वारा जोरदार घुंकावू लागला. पावसाचा जोर आणखीनच वाढला होता. श्वेतकमलचे पेटते असलेले घर हळूहळू विजत चालले होते. बघतोस काय, शैतानाच्या पिल्ला, फाडून टाक एकाला. श्वेतकमल रागाच्या भरात ओरडला. त्या सरशी ती शैतानी आकृती गावकऱ्यांवर धावली. सर्वत्र एकच गोंधळ माजला. जो तो आपला जीव मुठीत घेऊन तेथून पळू लागला. कित्येक जण त्या शैतानाच्या हाती लागले. त्यांनी त्यांना फाडून टाकले. सर्वत्र किंचाळ्याने आवाज, वाचवा 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 म्हणून आरडाओरडा सुरू होता. अगदी दैनंदिनपणे ओरडण्याचा आवाज वातावरणात घुमत होता. साधूची नजर समोर गेली. श्वेतकमल अगदी त्याच्या तोंडाजवळ येऊन उभा होता. दोघेही एकमेकाकडे तीक्ष्ण नजरेने बघत होते. श्वेतकमलने एक धारदार खंजर साधूच्या पोटात खुपसले व त्याला मागे ढकलले. श्वेतकमल आनंदाने राक्षसासारखा हसू लागला. जखमेतून रक्त ओघळू लागले. असह्य वेदनेने कळा उठू लागल्या. साधूने स्वतःला सावरले. आपल्या हातातील कमलकुंडामधून त्याने पाणी दुसऱ्या हातात ओतले. साधू श्वेतकमलवर ओरडला, हे शैताना, जर का मी त्या ईश्वराची आयुष्यभर निस्वार्थपणे पूजा केली असेल, जर का माझ्यात त्याचे तेज तप असेल, तर मी तुला श्राप देतो. आता या क्षणी तुझा व तुझ्या सहचरणीचा मृत्यू होईल. जे गाव तुझ्या पापाने मळले आहे ते भविष्यात कधीच सुख शांतीने या भूतलावर टिकणार नाही. तुझ्याबरोबर ह्या गावाचा विनाश होईल. हा माझा श्राप आहे. साधूने हातात घेतलेले पाणी श्वेतकमलच्या दिशेने भिरकावले. साधू काही क्षणात जमिनीवर कोसळला. त्याचे डोळे हळूच मिटले गेले. श्वेतकमल जोरजोरात हसू लागला. अरे मूर्ख साधू, मी अमर आहे. मला कोणीच मारू शकत नाही, कोणीच नाही. तुझ्या श्रापाने सुद्धा मी मरणार नाही. माझे काहीच बिघडणार नाही. श्वेतकमलच्या चेहऱ्यावर एक वेदनेची कळ पसरली. त्याने आपल्या छातीला घट्ट दाबून धरले. त्याच्या छातीत वेदनेच्या कळा उठत होत्या. श्वेतकमलने तसा स्थितीत मागे वळून पाहिले. त्याची बायको कमळा जमिनीवर पडली होती. ती आपले हातपाय चिखलात झाडत होती. एक जोरदार कळ उठली. श्वेतकमलच्या तोंडातून एक खिंकाळी फुटली. तोंडातून रक्ताची उलटी बाहेर आली. त्याचे हातपाय थरथरू लागले. तो क्षणात खाली कोसळला. श्वेतकमल एखाद्या पाण्याबाहेर असलेल्या माशासारखा तरफडू लागला. वातावरणात शांत झाले. काळे ढग सरले होते. सूर्याची किरणे जमिनीवर पडली होती. ती पाण्याच्या अशांत चमकत होती. अर्ध्या जळालेल्या घरातून काळ्या धुराची लोट निघत होती. काळे ढग सरले होते. झालेल्या पावसाच्या सरीने सर्वत्र चिखल झाला होता. त्या चिखलात रक्त व मांस एकत्र तुडविले गेले होते. तिथे मेलेल्यासाठी कोणी आक्रोशही करणारे नव्हते. जे वाचले ते पळाले, कायमचे गाव सोडून पळाले होते. श्वेतकमल उठला. समोरच त्याची बायको कमळा उभी होती. आपण तर जिवंत आहोत या कल्पनेत तो हसू लागला. बघ कमळा, बघ, आपण जिवंत आहोत. आपण अमर झालो आहोत. कोणाच्या श्रापाने आपले काहीही एक वाकडे होऊ शकत नाही. श्वेतकमल असे मनात परत हसू लागला. त्याची नजर कमळाकडे गेली. ती एकटक कसाला तरी पाहत होती. तिने आपले बोटही एका दिशेने उचलले होते. श्वेतकमलने त्या दिशेने पाहिले. त्याचे हसणे एक क्षणात ओसरले. श्वेतकमल, नाही नाही, असे होऊ शकत नाही. श्वेतकमल गळा फाडत मटकन खाली बसला. कारण समोरच त्याचा मृतदेह पडलेला होता. त्याने घराघरा नजर फिरवली. एका बाजूला कमळाचाही मृतदेह पडलेला दिसला. श्वेतकमल ते सर्व पाहून अगदी वेड्यागत होऊन गेला. तो मोठ्याने ओरडला, तांत्रिक, आम्ही त्या शैतानाची उपासना केली, त्याचे फळ आम्हाला असे मिळाले. श्वेतकमल तांत्रिकाला म्हणाला. तांत्रिक अचिंबितपणे त्या दोघांच्या आत्म्याकडे पाहत राहिला. तांत्रिक त्यांना म्हणाला, अजून वेळ गेलेली नाही श्वेतकमल. जाऊन तुमच्या शरीराच्या सुरक्षतेची व्यवस्था करा. त्या शैतानाला 100 बळी देण्याचे प्रण पूर्ण कर. तुला तुझे शरीर पुनः प्राप्त होईल व त्याचबरोबर
अमरत्वही प्राप्त होईल. इथे कमलाकार सखारामला सांगत असलेल्या श्वेत कमलचा भूतकाळ संपला. हे सगळं जे काही झालेलं होतं ना, हे त्या माणसाला सांगू लागले जो तिथं झोपला होता. कमलाकार म्हणतो, त्याचे प्रण आज पूर्ण होणार. तू 100 आहेस. सखाराम, तो शैतान पुन्हा नव्या ताकदीशी जिवंत होणार व या पृथ्वी तलावावर हाहाकार माजवणार. तुला आम्ही वेळी सावध केले आहे. तू लवकरात लवकर इथून पळ. थोड्याच वेळात तो इथे येईल. असे म्हणत तो कमलाकारचा आत्मा नाहीसा झाला. त्याचबरोबर सर्व आत्मे नाहीसे झाले. ते सर्व मिळून त्या श्वेतकमलच्या शैतानाशी शक्तीचा सामना करू शकत नव्हते. बहुतेक त्यांना पुढील संकटाची चाहूल लागली असावी. ते सर्व आत्मे क्षणात तिथून नाहीसे झाले. सखारामच्या हातपायाला कंप सुटला होता. श्वेतकमलची हकीकत ऐकून तर तो पुरता हादरला होता. सखाराम थरथरत्या अंगाने आपल्या जागेवरून उठला. त्याने संपूर्ण घरात नजर फिरवली. घराला खूप सारे दारे व खिडक्या होत्या. सगळ्याच खिडक्यांना लोखंडी गजे होती. सखारामाला कोपऱ्यात एक दार खिडकी उघडे असलेले दिसले, ज्यातून पिवळा प्रकाश बाहेर पडत होता. सखारामाने त्या दिशेने आपली पावले उघडली. तो दाराजवळ येऊन पोहोचला. त्या थोडासा उघडल्या असलेल्या दारातून त्याने आतमध्ये डोकावून पाहिले. काही पायऱ्या खाली जात होत्या. खाली एक मोठी तळघर होती. तिथे सर्वत्र एक उग्रवास पसरला होता. सखारामाची नजर एका कोपऱ्यात गेली. तिथे मानवी हाडाचा ढीग साचला होता. त्याच्यातच बाजूला एक भट्टी सुद्धा होती. समोरच श्वेतकमल व त्याची बायको डोळे बंद करून मंत्र उच्चारण करत होते. तिथे बळी देण्यासाठी ही व्यवस्था केली होती. त्याच्याच बाजूला 2 लाकडी खोकी होती, ज्यात हिरव्या रंगाचे द्रव्य तरळत होते. सखारामला कळायला वेळ लागला नाही की त्यात श्वेतकमल व कमळाचे मृतदेह सुरक्षितपणे ठेवलेले होते. श्वेतकमल बसला होता. त्याच्याच बाजूला काही मानवी कवट्या होत्या, जी लाल रंगाने रंगलेली होती, जे वर्तुळ आकार होते व त्यांच्यावरती कापराचे गोळे पेटत होते, जसं की श्वेतकमल त्याच्या पोराला मारता वेळेस केलं होतं तसं. त्याच्या मधोमध एक हळदी कुंकवाची माखलेली मानवी कवटी होती, जिच्यावर एक मोठा कापूर पेटत होता. जिथे श्वेतकमल व कमळा बसलेले होते त्यांच्या समोर एक लहानसे शिशु होते, जे अंधारातही तरंगत होते. त्यांच्या शरीरावरून तेलासारखे चिकट द्रव्य ओघळत होते. तो सर्व प्रकार पाहून सखाराम पुरता हादरला होता. त्यांचे सर्व अंग शहारून आले होते. तेवढ्यात श्वेतकमल आपल्या जागेवरून उठला. सखारामला कळायला वेळ लागली नाही की तो आपल्या दिशेने येत आहे. सखारामाने जोरात आपले पाऊल उचलले. तो वेगाने समोर असलेल्या दरवाजाजवळ पळून गेला. 2 पावलाच्या अंतरावर तो दरवाजा होता. सखारामाला अचानक घर हल्ल्यासारखा भास झाला. तो दरवाजाऐवजी भिंतीवर जाऊन आदळला. घर पूर्ण फिरलं. सखाराम जोरात खाली कोसळला. त्याच्या मानगुटीला कोणाची तरी घट्ट पकड बसली व ते त्याला होडत नेऊ लागले. सखारामाला त्याचा चेहरा अंधुकसा दिसला. तो श्वेतकमल होता. जोरदार भिंतीवर आदळल्यामुळं काही वेळातच सखारामला ग्लानी आली. सखारामचे डोळे उघडले गेले. त्याने सर्वत्र नजर फिरवली. मागाशी पाहिलेले तळघर त्याच्यातच तो होता. त्याने उठण्याचा प्रयत्न केला, पण तो परत खाली कोसळला. त्याला आपले अंग बधीर झाल्यासारखे जाणवले. समोरच मंत्र उच्चार करत असलेला श्वेतकमल उठला. त्याने समोरच असलेले खंडन उच्चारले. त्यावर सुकलेले रक्त माखले होते. त्याने आपल्या बायकोला आरती करायचा इशारा दिला. ती उठली. त्या वर्तुळाकार लाल मानवी कवट्याच्या मधोमध एक हळदी कुंकवाने माखलेली मानवी कवटी होती. ती कवटी कमळाने उचलली व त्याने ती शैतानाला ओवाळू लागली. श्वेतकमलने खंडंग वरती उचलले. आता वाचण्याची कोणतीही आशा सखारामाकडे नव्हती. त्याने समोरचं वर्तुळाकार रचलेल्या लाल मानवी कवट्यांकडे एक जोरदार हात हाणली. कवट्या हवेत उडाल्या. सखारामाने मृत्यूच्या भयाने आपले डोळे गच्च बंद केले. श्वेतकमलने खंडन हवेत फिरवले. त्या उडालेल्या कवट्यापैकी एक कवटी कमळाच्या हातात असलेल्या त्या मानवी कवटीला जाऊन आदळली. त्यासरशी तिच्या हातातून ती कवटी खाली पडली व त्यावरती असलेला कापूर त्या शैतानाची स्थापना केलेल्या लहान नवजात बाळाच्या शरीरावर पडले. त्यासरशी त्याने पेट घेतला त्या शरीरानं छोट्या. त्याचबरोबर श्वेतकमल व कमळाचा आत्मासुद्धा आगीच्या लोड्याने पेटू लागला. श्वेतकमलच्या हातात असलेला खंडन खाली पडला. खोलीत आग पसरली. श्वेतकमल आणि कमळाच्या ओरडण्याचे संपूर्ण खोलीत धनाधनी ओले. काय
दणाणली होती. हां, सकारामाच्या तर कानठाळ्या बसल्या होत्या. आता आरडाओरडा सुरू झाल्याच्या कानठाळ्या बसल्या असतील. सकारामाने वेळ न दवडता घरातून पळ काढला. संपूर्ण घरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. सकारामाने घरातून बाहेर उडी घेतली. तो मागे न बघता जोरात पळत होता. शेवटी तो वाटेवर आला. त्याने मागे वळून पाहिले. ते संपूर्ण घर आगीच्या वेड्यात सापडले होते. आगीचे लोट मोठाले आकार हवेत नाचत होते. काळ्या धुराचे लोंढे हवेत उजळत होते. सकारामा परत पळाला. त्याचे पाय जमिनीवर नव्हते. संपूर्ण शरीरातून घाम उगळत होता. त्याला जोराची थाप लागली. तो दमून कुठे थांबला. हवेत त्याला एक प्रकारचा गारवा जाणवू लागला. इतक्यात त्याच्या कानावर कुणाची तरी हाक पडली. मागून एक घोडागाडी येत होती. त्या घोडागाडी हाकणाऱ्याचे सकारामाला हाक मारले. म्हणजे घोडागाडी चालवणाऱ्याने सकारामाला हाक मारले. आता माझी बोबडी वळायला लागली. अरे लय वाचन झालं. इतकं मोठं वाचन असते का कुठं. पक्ष्याच्या किलबिलाट ऐकू येत होता. हवेत आणखीनच गारवा वाढला होता. ती घोडागाडी सकारामजवळ येऊन पोहोचली. त्यात घोडागाडी हाकणाऱ्या शिवाय कोणी नव्हते. तो घोडागाडी हाकणारा सकारामाला म्हणाला, कुठे चाललाय भाऊनं? फार दमलेले वाटतंय. मी सुद्धा ह्याच वाटेने चाललो आहे. या बसा. सकाराम घोडागाडीत चढला. त्या माणसाने घोडा पळवला. त्याने सकारामाची विचारपूस केली. सकाराम त्याला म्हणला, आपण कोण? आपली ओळख नाही पटली. तो म्हणला, अच्छा, मी वय जवळच्या गावचा सावकार आहे. आज रामपूरला जत्रा आहे म्हणूनच निघालो. रात्री निघण्यापेक्षा सकाळी निघावे बरे. रात्री त्या श्रापित गावाचा त्रास असतो. पाहिले नाही पण पुष्कळ काही ऐकलेले आहे. त्याविषयी असे म्हणतात की ते गाव फक्त रात्रीच दिसते. आमच्या गावातील कित्येक तरुण ह्या वाटेने बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध आजही लागलेला नाही. सावकाराने एक आवडा गिळला व तो म्हणला, आपण सुद्धा त्याच वाटेने आलात ना? काही पाहिलं नाही वाटते आपण? सकाराम त्याच्या या प्रश्नाने गप्पच होता. त्याला घडलेला सगळा प्रकार आठवला. काय झाले पाहुणा, असे का गप्पा आहे? तो सावकार म्हणाला. सकाराम दचकला आणि म्हणाला, काही नाही. थोड्या विचारात शिरलो होतो. सुरव्याचे कवळे किरणे पडली होती. पुन्हा पृथ्वी नव्या तेजाने न्याहून निघाली होती. सकाराम आणि त्या सावकाराच्या गप्पा परत रंगल्या होत्या. खास स्टोरी है यार. अरे बापरे, भयंकर. या स्टोरीचा पूर्ण जो श्रेय आहे तो देवगन AK यांना जातोय. ही स्टोरी दुसरी कोणाची नाहीये. ही स्टोरी त्यांची आहे. अरे बापरे, लय भयानक स्टोरी आहे लय भयानक. आणि जर मी वाचलेली स्टोरी जर तुम्हाला पसंत आली तर अशा अनेक स्टोऱ्या आहेत ज्या मी तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी अतपुर आहे. काल्पनिक स्टोरी. आणि ही पूर्ण स्टोरी काल्पनिक आहे बरं का, सत्य नाही आहे. ओके, तर मनावर जास्त लावून घेऊ नका. मनोरंजन म्हणून बघा. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.